एक महत्त्वाची बातमी समोर येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता नवनवीन खुलासे होत आहेत। देशमुख हत्येशी संबंधित एका महिलेची हत्या झाल्याची माहिती समोर येते। मृतदेह 5 ते 6 दिवसांपासून या महिलेच्या घरात पडून होता। शेजाऱ्यांना मृतदेहाचा वास आल्यानंतर हत्येची घटना समोर आली आहे। धाराशिवच्या कळंब शहरात महिलेची हत्या झाल्याचं कळतंय। मनीषा कारभारी बिडवे असं महिलेचं नाव आहे। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत। संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एका महिलेची कळंब येथे हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय। मनीषा कारभारी बिडवे नावाच्या या महिलेचा मृतदेह तिच्या घरी सडलेल्या अवस्थेत आढळलाय। आम्ही सांगतोय, गावकरी सांगतायत की ही हत्या केल्यानंतर चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी किंवा हा सगळा प्रकरण डायव्हर्ट करण्यासाठी एका महिला जी तयार केलेली होती ह्या आरोपींनी, त्या आरोपींनी तयार केलेली महिला त्याचा तरी तपास यांनी बिना मागणीचा करायला पाहिजे होता। कारण का त्याच्यामध्ये ह्याच्या अगोदर कित्येक बळी पडले असतील त्या गोष्टीचे, परंतु या लोकांनी त्याला कधीच गांभीर्याने घेतलं नाही। तिच्याकडे जे काही पुरावे आहेत किंवा तिच्याकडे ज्या काही गोष्टी तिनं चुकीच्या केलेल्या आहेत ह्याची जिम्मेदारी आता कोण घेणार आहे? म्हणून आमचे गावकरी आणि आम्ही मागणी करत होतो की ती महिला कोण आहे, जेणेकरून खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी त्या महिलेला तयार केलं गेलं होतं, परंतु त्याचा कुठलाही तपास यांनी केला नाही। त्याचा खूप खेद वाटतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।